हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला खूप मी एकदम छानपैकी गजानन बाबा यांच्या प्रगट दिनानिमित्त तुम्हाला खूप एक छान सरप्राईज देणार आहे. तर हा पण व्लॉग खूप घाईत आहे, तर थोडं ॲडजस्ट करून घ्याल. तर चला, तुम्हाला आमच्या अमरावती येथे गजानन बाबाच्या प्रगट दिनानिमित्त राजापेठला एक सुंदर अशी झाकी तयार केली आहे, जिथे गजानन बाबांचे स्वरूप आणि सोबतच तिरुपती बालाजी यांचे दर्शन तिथे दिले आहे. आणि खूप म्हणजे जसं तिरुपती बालाजीला आहे जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते सगळे तिथे त्यांनी अरेंज केले आहे आणि खूप सुंदर असा त्यांनी देखावा केला आहे अमरावतीमध्ये. तर चला आपण बघूया. तर सर्वात पहिले आम्ही एंट्री केली आणि तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले आहे गणपती देवाचे मंदिर. आपले आराध्य दैवत जे आपलं कोणतेही आपण पूजन करतो तेव्हा त्यांना पूजतो. आणि त्यानंतर त्यांनी बघा किती सुंदर आणि किती मोठ्या मैदानामध्ये त्यांनी ते अरेंज केलेलं आहे. आणि त्यानंतर समोर जसं तिरुपती बालाजीला पद्मावती देवीचं मंदिर आहे, यांनी पण तसंच छान ते पद्मादेवी देवीचं मंदिर उभारलं आहे. यांनी पूर्ण तो इथे देखावा ठेवलेला आहे तिरुपती बालाजीचा. सर्वांना छान फील यायला पाहिजे की आपण खरंच तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये आलो. बघा दाजी चालले आहे पद्मावती देवीजवळ. बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे तिथे आणि खूप छान वाटत होतं, खूप रमणीय वाटत होतं. आणि त्यानंतर आपण आता जाऊया एकदम आपले गजानन बाबा यांच्याकडे. त्यांनी खूप सुंदर अशी मूर्ती तिथे ठेवली, जशी शेगावला जसं गाभाऱ्यात जशी शेगावी राहण्या गजानन महाराजांची मूर्ती असते तशीच ठेवली आहे. तुम्ही बघा, आम्हाला संकेतदादा नेऊन राहिले होते, सगळी माहिती देऊन राहिले होते. तर तुम्ही बघा खूप छान वाटत होतं, खूप जण दर्शन घेत होते आणि असं खरं असं वाटत होतं की आपण आता शेगावमध्येच आलो का. त्यांचा जसा चेहरा पाहिला एकदम प्रसन्न झालं. तुम्हालाही माहिती आहे, जेव्हा आपण शेगावला जातो, जेव्हा गजानन बाबांचं चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला काय फील होते, बस तसंच फील झालं छान. आणि त्यानंतर मग आम्ही पण दर्शन केले आणि बघा तुम्ही जवळून छान त्यांची मूर्ती बघा. मी पण दर्शन केलं, यांनी पण दर्शन केलं आणि तुमच्यासाठी खास छान शूट काढला. आणि बघा आता मी दर्शन घेत आहे. तुम्हाला माहितीच आहे मी गजानन बाबांना खूप मानते, साईबाबांनाही खूप मानते. तर हे बघा आम्ही दोघांनी दर्शन घेतलं आणि आता समोर तुम्हाला जो आपण देखावा बघणार आहे आज तो आहे तिरुपती बालाजीचा. तर आता चला आपण आता समोर जाऊया. आणि सगळेजण दर्शन घेत होते, टिक्का वगैरे लावला. मी पण आरती वगैरे करून घेतली तिथेच. ॲक्च्युली आम्हाला वेळ झाला तर त्यांनी आरतीसाठीच बोलवलं होतं, पण म्हणे आरती करून घ्या. इथे आम्ही बघा तिरुपती बालाजीचं जिथे मूर्ती होती ना तिथे आम्हाला त्यांनी गाभाऱ्यात बसवलं होतं. तिथे नाळमधला आपला श्रीनिवास पण आला होता. तो, मी, दाजी, त्याचे मम्मी पप्पा आम्ही सगळेजण बसलो आणि खूप छान वाटत होतं. मग तिथे हे जे सगळे पुजारी आहेत हे अयोध्याच्या राम मंदिरातले आलेले आहे म्हणे. यांनीच तिथे जिथे राम मंदिरामध्ये श्रीरामाची जिथे स्थापना केली ना, तर प्राणप्रतिष्ठा केली, तर त्यांच्यामध्ये हे पुजारी होते. त्यांनी छान अशी पूजा केली. आम्हालाही त्यांनी टिक्का वगैरे लावला छान. बघा मला लावला, दाजींना लावला, श्रीनिवासला लावला, त्याच्या मम्मीला लावला, त्याच्या पप्पांना लावला, सगळ्यांना लावला. एकदम असं फील येत होतं जसं की आपण आता तिरुपतीलाच आहो. आणि तिथे वाद्य वगैरे पण होते. बघा सगळ्यांच्या हातून त्यांनी पूजा करून घेतली, पुष्पांजली वगैरे वाहून घेतली आणि त्यांचे जे विधी असतात ते केल्या त्यांनी. खूप छान वाटत होतं. आणि हे सगळं हे शक्य झालं तुमच्यामुळे. नाही तर मग कसं बाहेरूनच आपण दर्शन करून जातो, पण हे सगळं तुमच्यामुळे आहे. आणि मी सगळं श्रेय मी माझ्या हस्बंडला आणि तुम्हालाच देणार आहे, कारण तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आणि माझ्या नवऱ्याचे प्रोत्साहनामुळेच आज खूप काही गोष्टी आयुष्यात ज्या म्हणजे विचारही नव्हत्या केल्या अशा होत आहे. तर मला खूप आनंद होत आहे, खूप छान वाटत होतं. मी सांगू नाही शकत तुम्हाला, खूप छान वाटत होतं. त्यांनी बघा खूप छान अशी पूजा केली. त्यानंतर मग हात वगैरे जोडायला लावले. मग त्यांनी आम्हाला प्रसाद पण दिला. आणि विशेष म्हणजे तिथे त्यांनी जसं मंदिरामध्ये तिरुपतीला जसं समोर जय विजय त्यांचे रक्षक आहेत म्हणे, त्यांची मूर्ती पण असते ना साईडला दरवाजाजवळ, इथे पण तशीच त्यांनी मूर्ती ठेवली होती. आणि खूप सुंदर वाटत होतं, जसं असं वाटत होतं मंदिरातच बसलो आहे का तिरुपतीला. आणि त्यांच्या ती मोठी मूर्ती समोर जी एक ते लहान मूर्तीवर जे करत आहेत ना ते पुजारी फुलं वगैरे टाकत आहे, तर ते तर खूपच असं छान वाटत होतं. ते मला शूट नाही करता आला व्यवस्थित, पण खूप सुंदर असं वाटत होतं. सगळे प्रसन्न झाले होते, आम्ही पण खूप प्रसन्न झालो होतो. खूप आभारी संकेतदादा, तुम्ही आम्हाला बोलवलं. कारण हे बघा आता आमच्या हातून पुष्पांजली त्यांनी देवांना वाहिली आणि खूप आनंदी होती, खूप प्रसन्न वाटत होतं. विशेष म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं. तुम्हाला माहिती आहे आपण कुठल्याही धार्मिक स्थळावर जातो तो एक
व्हायब्रेशन जे असतात ते खूप वेगळे असतात. आणि बस आता आमची पूजा वगैरे झाली, आम्ही तिथून निघालो. फोटो वगैरे सगळे काढले, आम्ही फोटोज काढले, त्यांनी प्रसाद दिला आणि खूप काही गोष्टी झाल्या मग तिथे. आणि बघू शकता तुम्ही. बस आता आम्ही उठणार. हे श्रीनिवासची मम्मी आहे आणि श्रीनिवासचे पप्पा पण बाजूला आहे, तिकडे दाजी आहे आणि तिकडे मी आहे. बस आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले आणि आम्ही तिथून निघालो. ओम नारायणतया संभो वात्सल्य गुणसागर क्षमां पुंडरीकाक्ष बहुजन्मा। बस इसी तरह से भगवान सद्गुरु की कृपा से आपके द्वारा विशेष इसलिए शुभ होता है। त्यानंतर सोबतच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे पण दर्शन झाले. बघून घ्या, त्यांची पण मूर्ती आहे आणि तिथे दर्शन वगैरे घेतले मी. खूप छान वाटत होतं. जसं तिकडे एका साईडला तुम्हाला मी पद्मावती देवीचं मंदिर दाखवलं, तर आता आपली कोल्हापूरची महालक्ष्मी आई पण तुम्हाला मी आता इथे दर्शन करून देते. श्रीनिवास त्याची मम्मी पण दर्शन घेत होते, दाजी पण आणि मी पण. खूप छान वाटत होतं, मी सांगू नाही शकत. ते व्हायब्रेशन जे होते की नाही धार्मिक स्थळातले, ते खूप जबरदस्त होते आणि खूप छान वाटत होतं, खूप रमणीय वाटत होतं तिथे. त्यानंतर बघा, समोर विष्णू भगवानची एक लेटलेली म्हणजे आराम करताना अशी मूर्ती आहे, त्यांची पण दर्शन घेतले. आणि त्यानंतर मस्त बालाजी मंदिराचा प्रसाद घेतला. जसं तिरुपती वाटत तसं त्यांनी दर दिवशी नवीन प्रसाद ठेवला तिथे, भातांचा प्रकार. आणि हे बघा, खूप छान असं त्यांनी डेकोरेट केलं होतं, खूप छान शंकरजी भगवानची मूर्ती, नंदीची मूर्ती, हनुमानजीची मूर्ती आणि बाबा आणि आपल्या गजानन बाबांची पालखी पण तिथे ठेवली होती. तर खूप छान. अमरावतीकरांनी नक्की जा आणि माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण दर्शन घ्या. कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की सांगा. आणि आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हा आहे समोरून देखावा जो पूर्ण मंदिराचा. मला जसा काढता आला तसा मी काढला. तर आय होप तुम्हाला खूप आवडला असेल. आणि हे तिथले कर्मचारी आहेत. कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की सांगा.